मी म्हणलं बाथरूममध्ये पाणी पण सोडलं, बघितलं तर हे आधीरा. मग त्याने नळ फिरविला होता वाटते, मग ते पाणी खाली थोडं थोडं पडू लागलं त्याला. आता रोज बघत हे मी आंघोळ कसा करतोय काय नाही, मग त्याला बहुतेक ते आस्वाद घ्यायचा होता. मग तिथं काय नाही, पण त्याने बकेट भरलेली होती मस्त. बकेटीमध्ये आपलं तोंड बुडू बुडू अर्धवटच आंघोळ करते, असं काय पूर्ण आंघोळ करीत नाही ते, पण घरी किचनमध्ये आंघोळ करायला शिकत होते. पण त्याने मस्त पाणी पडायला त्याचा आस्वाद घेतला, छान अशी आंघोळ करायला. त्याच्याकडं बघून भारी वाटायला लागलं. पावसाळ्याचे दिवस आठवायसारखे वाटायला लागले. उडून पुन्हा खिडकीवर बसला आणि स्वतःला पुन्हा पुसायला लागला. आता ज्याला पुसायला त्याचंच काळं त्याच्या तोंडाला लागायला लागलं, पण ते नॅचरल असतात काही गोष्टी. त्याला त्याच्या अंगालाच ते पुसते, जे असं लाकूड असन लोखंड असन. बरं वाटतंय बघून. असं काहीतरी निसर्गानं प्रत्येकाला दिलेलं आहे. स्वच्छ राहा, सुंदर राहा. पुन्हा मस्तपैकी बाहेर आला, कवळ्या कवळ्या उन्हामध्ये मस्त उगाच शेपुटे घेत आपले स्वतःला केस वगैरे इचरू लागला. बरं वाटलं, काहीतरी दरवेळेसप्रमाणे वेगळं. ओके, धन्यवाद.